विश्व भारतीय संविधान, लेखक सुभाष वारे. केंद्र राज्य संबंध. भारतीय संविधानाने संघराज्य पद्धती स्वीकारली आहे. वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून भारत देश बनला आहे. केंद्र आणि राज्य यांच्यात कायदे करण्याबाबतच्या अधिकारांचे वाटप निश्चित केले आहे. 7व्या अनुसूचीतील संघसूचीमध्ये केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील विषयांची यादी आहे. त्याचबरोबर राज्य सूचीमध्ये राज्याच्या अधिकार क्षेत्रातील विषयांची यादी दिलेली आहे. 3री सूची ही समवर्ती सूची आहे, ज्यात अशा विषयांची यादी आहे ज्याबाबत केंद्र आणि राज्य दोघांचाही कायदे करण्याचा अधिकार आहे. मात्र समवर्ती सूचीतील विषयासंदर्भात केंद्र आणि राज्याच्या कायद्यात विसंगती असेल तर केंद्राचा कायदा प्रभावी असेल. वरील 3ही सूचीत समाविष्ट नसलेल्या विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला असेल. आणीबाणी जाहीर केलेल्या काळात राज्य सूचीतील कोणत्याही विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला असेल. संविधानाच्या भाग 12 मध्ये कलम 268 ते 281 नुसार केंद्र आणि राज्ये यांच्यातील महसुलाचे वाटप निश्चित केले आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या GST बिलाने या रचनेत गोंधळ निर्माण केला आहे. GSTच्या अंमलबजावणीतील गोंधळ लवकरच संपेल अशी आशा करूया. केंद्र सरकारकडे अधिक अधिकार असणारे किंवा मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य पद्धती आपण स्वीकारली आहे. संविधान बनत असताना देश फाळणीच्या जखमा आणि वेदना सहन करत होता. आपला देश अनेक धर्म आणि हजारो जातींचा बनला आहे. अनेक भाषा बोलणारे लोक या देशात राहतात. स्वाभाविकपणे या सर्वांच्या भोवती फिरणारे अस्मितेचे राजकारण संविधान बनवतानाही होते. आज ते अधिक वाढले आहे. त्यामुळेच देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिक अधिकार असावेत असे संविधान निर्मात्यांना वाटणे स्वाभाविक आहे. संविधान सभेत काही सदस्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत राज्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी केली होती. याबाबत बाबासाहेबांनी संविधान सभेतील आपल्या अखेरच्या भाषणात स्पष्टीकरण दिलेले दिसते. आजही सरकारी या आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देऊन पंजाब, तामिळनाडू आणि अन्य राज्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी करत असतात. काही राज्यात प्रादेशिक अस्मितावादी पक्ष भूमिपुत्रांच्या अधिकारांचा प्रश्न उठवत त्या राज्याबाहेरील भारतीय अधिकारांना लक्ष्य करत हिंसक आंदोलने करतात. आपल्या राज्यातील नागरिकांचे शिक्षण, रोजगाराचे मुद्दे सनदशीर मार्गानेच उठवण्याचा अधिकार जाणूर आहे. पण कायदा हातात घेऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आपल्याच भारतीय नागरिकांना आणि तेही फक्त कष्टकरी गरीब नागरिकांना मारहाण करणे हे निषेधार्ह आहे. प्रशासनाने अशा हिंसक बेकायदेशीर आंदोलकांना कठोरपणे हाताळले पाहिजे. सर्वच पक्षाच्या केंद्र सरकारांनी राज्यपाल हे पद राजकीय हस्तक्षेपाचे साधन बनले आहे. अनेक राज्यपालांनी पदाच्या घटनात्मक मर्यादा ओलांडून संविधानातील 356व्या कलमाचा दुरुपयोग करताना नको ते उपद्व्याप करत राज्य सरकारांना त्रास दिल्याने त्या राज्यात केंद्र सरकारच्या अनावश्यक हस्तक्षेपाबद्दल असंतोष आहे. संविधान निर्मात्यांची भावना योग्यच होती, पण प्रत्येक बाबतीत पक्षीय स्वार्थ पाहण्याच्या वृत्तीने गडबड होत आहे. त्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व आणि विकासाच्या आकांक्षा यांना योग्य प्रतिसाद केंद्राने द्यावा आणि राज्यांनी आपल्या रास्त अस्मिता जोपासताना भारतीयत्वाचे भान कधीही सुटू देऊ नये. असा समतोल सांभाळला तर भारत एक राष्ट्र बनण्याची प्रक्रिया वेगाने पुढे जाऊ शकते. यासाठी संविधानातील तरतुदी पूरक आणि योग्यच आहेत. धन्यवाद. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.